नमस्कार, मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे. मी आहे किरण सोनावणे. महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं मॅक्स महाराष्ट्र देशातील अनेक विचारवंत, अभ्यासक, कलावंत, शिक्षक, पत्रकार अशा वेगवेगळ्या क्षेत्रांतल्या लोकांशी आपण बोलतो आहोत, संवाद साधतोय. त्यातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील, त्यांच्या व्यक्तिमत्वातील, त्यांच्या तत्वज्ञानातील विविध पैलू आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. आता आपल्यासोबत जे पाहुणे आहेत त्या शिल्पा कांबळे आहेत आणि त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं प्रेरणास्त्रोत म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरित्रानं, तत्वज्ञानं कशा प्रकारचा बदल घडवला याबद्दल ते आपल्याशी बोलणार आहेत. शिल्पाताई, स्वागत आहे तुमचं मॅक्स महाराष्ट्रमध्ये. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या सगळ्या प्रेरणादायी प्रवास हा त्यांच्या जीवनावरती तो त्याने प्रभाव टाकलेला आहे, त्याबद्दल ते आपल्याला सांगणार आहेत. तर मी विनंती करतो शिल्पाताई की तुम्ही तुमच्या व्याख्यानाला सुरुवात करा. जय भीम, जय भारत. आणि आज जयंतीच्या निमित्ताने तुम्ही मला बोलण्याची संधी दिली मॅक्स महाराष्ट्र चॅनलला, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. बाबासाहेबांनी माझ्यावर कसा प्रभाव टाकला याचं म्हणजे माझं चरित्रच घडवलं. आज जी काही मी आहे ती बाबासाहेबांच्या विचारांमुळे आणि आंबेडकरी विचारांना मांडणाऱ्या जे कार्यकर्ते होते त्या कार्यकर्त्यांनी केलेल्या सामाजिक कार्यामुळे मी आज तुमच्यासमोर इथे बोलायला सक्षम आहे. अगदी बालपणाचं सांगायचं झालं तर जे सगळ्यांचं झालं होतं की ज्या अस्पृश्य जाती खेड्यातून शहरात आल्या होत्या. बाबासाहेबांनी 1917 सालीच निबंध लिहिलेला कास्ट इन इंडिया आणि नंतर आपल्याला मेसेज दिलेला की तुम्ही शहरातून शहराकडे या, गाव सोडून. आणि त्या घोषणेनुसारच माझे कुटुंब, आईच्या बाजूचं, वडिलांच्या बाजूचं, हे महानगराकडे स्थलांतर केलं. महानगरामध्ये आल्यानंतर सगळे कष्टकरी लोक होती आणि त्यांनी बाबासाहेबांचा मेसेज आपलासा केला. म्हणजे माझ्या मावशीचं लग्न जे आहे ते पहिल्यांदा बौद्ध धम्माच्या पद्धतीने झालेलं होतं. तर बालपण सगळ्यांचे, म्हणजे ही माझी एकीची स्टोरी सांगत नाहीये, ही आपल्या सगळ्या अस्पृश्य समाजातल्या, दलित समाजातल्या मुला मुलींची हीच गोष्ट आहे की बालपण अतिशय खडतर गेलेलं होतं. आणि शिक्षणाची म्हणजे पूर्वपरंपरा नव्हती, पण तरी देखील माझ्या आईला बाबासाहेब आंबेडकरांचा मेसेज मिळाला होता. आणि माझी आई नेहमी मला असं म्हणायची की तू डॉक्टर आंबेडकरांसारखा अभ्यास कर, डॉक्टर आंबेडकरांसारखा अभ्यास कर. म्हणजे एक वेळ खायला नसायचं पण पुस्तकं मात्र असायची. आणि दुसरा नंबर जरी आला तरी मला टोचणी लागायची की माझा दुसरा नंबर का आला, नेहमी पहिला नंबरच आलेला असायचा. तर हा जो शिक्षणाचा ध्यास होता, हा शिक्षणाचा जो मंत्र होता, तो माझ्या आईला कळाला होता. आणि नक्कीच तिने हा जो मेसेज घेतला होता हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातूनच घेतला होता. मी विक्रोळीमध्ये राहायचे आणि विक्रोळीमध्ये कार्यकर्त्यांचं असं मोहोळ होतं. खूप छोटे छोटे सामाजिक संघटना होत्या आणि ती जी मंडळी होती ती काम करत राहायची आणि त्यामुळे आपल्याला प्रेरणा मिळायची. म्हणजे त्या वयामध्ये मला कळायचं नाही, परंतु जयंतीचे कार्यक्रम व्हायचे, खूप डेकोरेशन व्हायचं, रोषणाई व्हायची, नाच गाणी असायची, भिक्खू यायचे आणि एखादं व्याख्यान, जसं माझं आता व्याख्यान चालू आहे तसं एखादं छोटं मोठं व्याख्यान व्हायचं. मी अगदी पुढे जाऊन बसायचे. मला माहित नाही त्या वयात मला काय किती कळत असेल, परंतु स्पंज प्रमाणे ते सगळं बोलणं मी टिपून घ्यायचे आणि कुठेतरी माझ्या डोक्यामध्ये प्रकाश पडलाच असेल. आणि त्यामुळे शिक्षणाची आस इतकी मनामध्ये निर्माण झाली, म्हणजे मला असं आठवत नाहीये की मी कधी पूर्ण जेवले असेल, की डाळ भात भाजी चपाती तूप लोणचं पापड असं पूर्ण जेवण कधीच घरात मिळालं नसेल. परंतु पुस्तकं, अभ्यास याचा मात्र संस्कार सदैव होत गेला आणि त्याच्यातून शिक्षणाची गोडी लागली. बाबासाहेबांनी आणि एक आत्मसन्मान दिला. आत्मसन्मान म्हणजे अस्पृश्य असणं आणि अस्पृश्याला आत्मसन्मान मिळणं, हा खूप मोठा प्रवास आहे. आत्मसन्मानाची जागृती, आत्मसन्मान हा शब्द मला कळाला. दलित स्त्रियांचं जीवन जे असतं, अस्पृश्य समाजातल्या स्त्रियांचं जीवन, यांचं आपण असं म्हणतो की तिहेरी शोषण होतं. एक शोषण पुरुष सत्तेकडून होतं, वर्णव्यवस्थेमुळे होतं आणि वर्गाच्या त्या इतक्या खालच्या स्तरावर असतात, कोणतीही आर्थिक साधनं त्यांच्याकडे नसतात आणि त्याच्यामुळे देखील म्हणजे तिहेरी शोषण बाईचं होतं. आणि या शोषणातून मुक्ती मिळवायची असेल तर आंबेडकरी विचारांवर श्रद्धा ठेवून आंबेडकरी विचार आत्मसात करून आपला मार्गक्रम केला पाहिजे, हे मला कळालं. अगदी बाबासाहेबांनी जी भाषणं केलेली आहेत
म्हणजे महाडच्या सत्याग्रह झाल्या होत असताना त्यांनी तिथे जमलेल्या म्हणजे महिलांचा देखील त्या सत्याग्रहामध्ये मोठा समावेश होता. मोठ्या संख्येने महिला आल्या होत्या आणि त्या महिलांसमोर भाषण करताना बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की तुम्ही कपडे कसे नेसता, तुम्ही साड्या कशा नेसता, नऊवारी लुगडी कशी घालता, तुमच्या हातामध्ये इतके खोटे दागिने का असतात, तुमच्या कपड्यांवरनं, तुमच्या राहणीमानांवरनं तुमची परीक्षा केली जाते, तुम्ही स्वच्छ राहायला पाहिजे. अगदी हे बेसिक आहे, परंतु ते सत्याग्रह म्हणजे मोठा सत्याग्रह चालू होता, पाण्याचा मूलभूत हक्कांसाठीचा सत्याग्रह चालू होता. पण त्यावेळेला बाबासाहेबांनी हे देखील सांगितलं की स्त्रियांनी कसं राहायला पाहिजे, कारण त्यांच्या हातामध्ये संसार आहे, घरातली जबाबदारी आहे, मुलांवरचे संस्कार आहे. आणि अगदी त्या सत्याग्रहाच्या वेळी बायकांनी आपली लुगडी बदलली आणि कशी नेसणार हे शिकून घेतलं इतर सवर्ण स्त्रियांसारखं. तर हा जो संस्कार तिथे दिला होता की आपण इतरांसारखेच आहोत, कमी नाही आहोत. मला सांगण्याचा मुद्दा हे महत्वाचं वाटतं ना आत्मसन्मानाबद्दल बोलताना, की आपण जर देवदासी बघितल्या, ही जी प्रथा होती ही खालच्या जातींमध्ये अस्पृश्य समाजातल्या जातीमधल्या स्त्रियांवर लादली गेलेली होती. मंदिरामध्ये ज्या मुलींना देवदासी सोडलं जायचं त्या मुली ह्या खालच्या जातीच्या होत्या आणि वर्णव्यवस्थेने त्यांचं इतकं शारीरिक, मानसिक आणि खालच्या स्तरावर त्या जगत होत्या. तर या स्त्रियांना आत्मसन्मान या शब्दाची ओळख बाबासाहेब आंबेडकरांनी करून दिली. कामाठीपुरे इथे त्यांनी जे भाषण केलेलं ते भाषण देखील खूप महत्वाचं आहे. कारण त्या स्त्रियांना त्यांनी सांगितलंय की तुम्हाला रोजगार आता मी देऊ शकत नाही, परंतु तुम्हाला तुमचा रोजगार शोधायचा आहे आणि हे जी दलदलीचं हे जे जगणं आहे, हे जे हीन पशुसम ज्याला शील नाहीये अशा जगण्यातून तुम्हाला बाहेर पडायचं आहे. तो मार्ग तुम्हाला शोधून काढायचा आहे. रोजगारावर जा, तुम्ही मोलमजुरी करा, काबाड कष्ट करा, परंतु हा जो वेश्या व्यवसाय आहे तो सोडा. एकीकडे वर्णव्यवस्था तुम्हाला सांगते की तुम्ही देवदासी होऊन मंदिरात नाचा आणि धनाढ्य आणि जे गावातल्या सवर्ण जाती आहेत तिथल्या पुरुषांची शरीराची भूक भागवा. दुसऱ्या बाजूला कामाठीपुरा येथे भाषण करताना बाबासाहेब सांगतायत की तुम्ही ह्याच्यातून बाहेर पडा. म्हणजे हा जो दलित स्त्रीला आत्मसन्मान मिळवावा लागतो, जो तिला नाकारलेला असतो, तो मिळवण्यासाठी जो संघर्ष करावा लागतो, तो संघर्ष करण्याची ताकद मला आंबेडकरी विचारातून मिळाली. आणि जे कार्यकर्त्यांचं जाळं होतं, म्हणजे अगदी मला आठवतं लहानपणापासून जसं मला कळायला लागलं टीन एज मध्ये, तर मी बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटो समोर उभे राहायचे आणि घरात परिस्थिती वाईट असायची. संस्कार करणारं किंवा बाप म्हणून उभं राहणार आणि आपल्यावर संस्कार करणारी फादर फिगर माझ्या आयुष्यात नव्हती. तेव्हा मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाच माझे वडील मानायचे आणि म्हणायचे मला दिशा दाखव. अशी प्रार्थना मी केलेली आहे की मला दिशा दाखवा, मला मार्ग सुचवा, आणि मार्ग मिळत गेला. खूप लोक जोडले गेले. जसं मी विक्रोळीचं उदाहरण दिलं, तिथे छोट्या छोट्या संघटना आहेत, छोटी छोटी कार्यकर्ते आहेत जे सतत काम करत असतात. म्हणजे अगदी मला माझ्या कॉलेजचा किस्सा आठवतो. मी रुईया महाविद्यालयामध्ये सायन्सला होते आणि 13वीला मला केटी लागली, कारण अभ्यास करायला मिळायचं नाही, मी काम सुद्धा करायचे. आणि केटी लागल्यानंतर मला पुन्हा ऍडमिशन घ्यायचं होतं पुढच्या वर्गाला, आणि ती ती पद्धत होती की केटी असूनही तुम्हाला पुढच्या वर्गात जाता येतं, ते पेपर नंतर सोडवायचे असतात. परंतु त्या कॉलेजमधल्या ज्या उपप्राचार्य होत्या त्या मात्र मला तू कॉलेज सोडून दे असं माझ्यावर दबाव आणत होत्या. मे बी त्यांना माझी जी सीटची रिकामी होणारी सीट असेल ती दुसऱ्या मुलांना द्यायची असेल, काही कारण असेल, आणि त्यांनी मला सांगितलं की तू तुझ्या आईला घेऊन ये. मी खूप वेळा त्यांना विनंती केली की मॅडम मला पुढच्या वर्गात प्रवेश द्या. मी माझ्या आईला घेऊन गेले आणि माझ्या आईला बघितल्यानंतर त्या म्हणाल्या ही तर तुझी आई नाहीच आहे, या कामवाली वाटतात, तू कोणत्या तरी कामवालीला मोलकरणीला घेऊन इथे आलेली आहे. हा अतिशय म्हणजे माझ्या मनावर खूप परिणाम करून गेलेला किस्सा आहे. आणि त्यावेळेला मला खरोखर माझं शिक्षण थांबतंय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. आणि एक कार्यकर्ते होते, सामाजिक कार्यकर्ते, विक्रोळीतच राहणारे, ते माझ्या कॉलेजमध्ये आले आणि त्यांनी प्राचार्यांवर दबाव टाकला, जे उपप्राचार्य होते, की या मुलीला तुम्ही कसं प्रवेश देत नाही ते पहा. आणि त्यांनी ती हिंमत दाखवली. त्यांना जी हिंमत मिळाली होती ती आंबेडकरी विचारातून मिळाली होती. आंबेडकरांनी जे कार्यकर्ते घडवले, जी कार्यकर्ते परंपरा घडवली, त्या परंपरेतून निर्माण झालेले ते कार्यकर्ते होते. आणि ते तसे बोलल्यानंतर दीटपणे त्या बाईंनी मला प्रवेश दिला आणि माझं शिक्षण सुरळीत राहिलं. म्हणजे जे ज्योतिबा फुले आपल्याला सांगून गेलेले आहेत की एका अविद्येमुळे काय काय झालं. अविद्येमुळे गती गेली, नीती गेली, मती गेली आणि वित्त गेले आणि शूद्र खचले, कारण विद्या त्यांच्याकडे नव्हती. तर विद्या मिळायला पाहिजे.
आणि विद्या मिळवण्यासाठी आजच्या या क्षणी देखील, या युगात देखील इतका संघर्ष करावा लागतो. पदोपदी आरक्षणामुळे तुम्हाला अपमान सहन करावा लागतो. म्हणजे बाबासाहेबांचा जो बडोद्याचा किस्सा आहे, की ते बाहेर परदेशातून शिकून आले होते, तरी देखील बडोद्यामध्ये त्यांना राहायला घर मिळालं नाही. त्यांचा अपमान करण्यात आला. अगदी असेच प्रसंग, आणि मला नाही वाटत, मी मगाशीच म्हणाले, की ही माझी एकटीची स्टोरी नाहीये. असेच प्रसंग कार्याच्या क्षेत्रामध्ये, कॉलेजमध्ये अनेक आपल्यासारख्या मुलांना येत असतील, की मी जेव्हा डबा खायला बसायचे माझ्या मैत्रिणींबरोबर कॉलेजमध्ये असताना, तेव्हा त्या सतत मला टोचून बोलायच्या रिझर्वेशन बद्दल, की तुम्हाला आरक्षण मिळतं, तुम्हाला कमी पर्सेंटेजमध्ये ऍडमिशन मिळतं. आणि ही कॉलेजमध्ये सुरू झालेला हा मानसिक छळ, अगदी मी जेव्हा जॉबला लागले, सरकारी नोकरीमध्ये मी होते आणि ऑडिट सेक्शनला मी काम करत होते, त्यावेळी मी पहिल्यांदा रुजू झाले. पहिला दिवस होता आणि लंचची वेळ झाली. लंचची वेळ झाल्यानंतर मी टिफिन घेऊन त्या सगळ्या बायका बसल्या होत्या जेवायला, त्यांच्यामध्ये जाऊन बसले. उभीच राहिले, म्हणजे त्यांनी मला बसायला दिलंच नाही. त्यांनी माझा स्वीकारच केला नाही. त्यांनी मला अलग केलं. म्हणजे एक बाबासाहेबांना जसं शाळेमध्ये, साताऱ्यामध्ये स्वतःला घरातून गोणपाट घेऊन जावं लागायचं आणि त्या गोणपाटावर बसायचे. कारण त्यांना बसायला शाळेत जागा द्यायची नाही. त्यांच्या घरातूनच त्यांना गोणपाट घेऊन जावं लागायचं. अगदी तशीच अवस्था मला वाटतं, तोच प्रसंग, तसाच प्रसंग मी आजच्या या 20व्या शतकामध्ये, 21व्या शतकामध्ये देखील अनुभवला. आणि मी कोपऱ्यात उभी राहिली आणि नंतर त्यांच्याबरोबर मी जेवू शकले नाही. तर हा जो छळ सहन केला, छळ तर होत आहे, परंतु ह्या छळाविरुद्ध आपण उभं राहायचंय, याच्या विरुद्ध आपण लढायचंय. ही ताकद देखील आंबेडकरी विचारांमध्येच आहे. आणि शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. संघर्ष करण्याचा मूलमंत्र मला भेटला. म्हणजे मी कामराज नगरमध्ये राहायचे आणि 1997 मध्ये रमाबाई हत्याकांड घडलं. अगदी आपल्या डोळ्यासमोरच घडलं सगळं, आणि मी कॉलेजमध्ये तेव्हा जात होते. तर तो जो प्रसंग इतका भयंकर होता. 200 पावलं दूर असलेल्या जागी मी राहायचे आणि रमाबाई नगरमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना झाली. एक जमाव रस्त्यावर आला आणि अतिशय क्रूरपणे, थंड डोक्याने त्या अ, हिंसक नसलेल्या अहिंसक जमावावर गोळ्या घातल्या गेल्या. लोक मेली त्याच्यामध्ये. तर ह्या प्रसंगाने माझ्या मनावर खूप, म्हणजे ह्या प्रसंगाचा अजूनही मला अंगावर काटे येतात, तो सगळा प्रसंग आठवल्यानंतर. आणि हताश झाले होते. अशा वेळी म्हणजे बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना झाली आणि बाबासाहेबांचे पुतळे अनेक ठिकाणी लाखो संख्येने आहेत, चौकावर आहेत, रस्त्यावर आहेत. आणि यावेळी शाहीर संभाजी भगत यांची ते गाणं माझ्या कानावर पडलं. मी त्यांचा एक कार्यक्रम अटेंड करायला गेलेले आणि त्या कार्यक्रमामध्ये ते म्हणाले, की भीम पुतळ्यातून बाहेर या बाबा, भीम पुतळ्यातून बाहेर या बाबा. आणि जे माझं मन निराश झालं होतं, त्याला इतकी ताकद मिळाली, उभारी मिळाली, की संभाजी भगत सर बोलले होते, की आपल्याला रडायचं नाही, आपल्याला लढायचंय. आणि लढायचंय तर कशा विरुद्ध लढायचंय? तर ही जी विषमता आहे, या विषमतेमुळे जे हे दुःख निर्माण झालेलं आहे, त्या दुःखाला दूर करण्यासाठी आपल्याला लढायचं आहे. बाबासाहेबांनी जो मोठा संघर्ष केला, त्यांची जर पूर्ण आपण चरित्र बाबासाहेबांचं बघितलं, की त्यांनी विद्या मिळवण्यासाठी किती संघर्ष केला. अगदी म्हणजे 24 तास उपाशी राहून ब्रेडचा एक तुकडा असेल, पापड असेल भाजलेला केवळ, हे खाऊन त्यांनी इतकं ज्ञान मिळवलं. आणि हे सगळं ज्ञान मिळवल्यानंतर त्या ज्ञानाचा उपयोग त्यांनी भारतामध्ये, म्हणजे त्यांना खरंच मला लहानपणी हा प्रश्न पडायचा, की बाबासाहेब कसले डॉक्टर होते? एमबीबीएस डॉक्टर होते, आयुर्वेदिक डॉक्टर होते. परंतु बाबासाहेब आंबेडकर हे डॉक्टर होते, की ज्यांनी ज्या समाजाला कीड लागलेली, जातीयतेची, अस्पृश्यतेची कीड होती, हा जो रोग होता भारतीय समाजाला आणि भारतीय उपखंडामधील अनेक देशांमध्ये जात प्रथा आहे, तर ह्या समाजाला जी कीड लागली होती, त्या किडीचं औषध त्यांच्याकडे होतं आणि म्हणून ते डॉक्टर होते. तर बाबासाहेबांनी जो संघर्षाचा मार्ग आपल्याला दिला, विद्येचं त्यांनी विद्या मिळवली आणि त्या विद्येचा उपयोग त्यांनी लोकांना, जे या जात प्रथेमुळे गुलामगिरीत सडत पडलेले आहेत, गुलामगिरीच्या बेड्या त्यांच्या हातामध्ये आहेत. म्हणजे जनता मासिकाच्या
कव्हरचा एक फोटो आहे आणि त्या फोटोमध्ये जो एक तरुण पुरुष दाखवलेला आहे आणि तो गुलाम आहे, त्याच्या हातापायामध्ये बेड्या आहेत आणि तो असं म्हणतो की या बेड्या मी तोडून टाकणार आहे. आणि जनता मासिकाचं हे कव्हर पेज होतं. पेजवर हे चित्र होतं. हे चित्र किती प्रेरणादायी होतं. म्हणजे आज देखील मला असं वाटतं की आज बेड्या ज्या आहेत त्या दृश्य नाहीयेत, अदृश्य बेड्या आहेत. तर या अदृश्य बेड्या तोडण्यासाठी जो संघर्ष करणं अपेक्षित आहे, तो संघर्ष करण्याचं बळ मला आंबेडकरी विचारातून मिळतो आणि हा विचार जिवंत ठेवलेला आहे असंख्य कार्यकर्ते, जे ज्यांना कधी-कधी नाव नसतं, ओळख नसते. ते आपला पैसा, आपला वेळ, आपलं कौटुंबिक सौख्य हे सगळं पणाला लावून समाजासाठी झटत असतात आणि अशा अनेक कार्यकर्त्यांचा संपर्क आला, की ज्यांनी मला शिक्षणाला मदत केली. माझा अगदी 10वीचा फॉर्म देखील 10वी पास झाल्यानंतरचा 11वीचा फॉर्म देखील अशाच एका सामाजिक कार्यकर्त्याने भरला. विक्रोळीचा मी उल्लेख केला. विक्रोळीमध्ये बोधी नाट्य चळवळ आहे. प्रेमानंद गजवी सर ते चालवतात. तर त्याच्यात मी सहभाग घेतला आणि तिथे गेल्यानंतर मला बोधी नाटक म्हणजे नेमकं काय आहे हे कळालं आणि आपल्याला कशा पद्धतीने लेखन करायचं आहे. म्हणजे मी शिक्षण घेतलं, नोकरी मिळवली आणि त्याच्यानंतर एक साहित्यिक म्हणून माझा प्रवास सुरू झाला. आता साहित्य नेमकं कोणतं लिहायचं, का लिहायचं? हा जो प्रश्न होता, की असं साहित्य लिहायचं की ज्याच्यामुळे लोकांना आणि माझ्यासारख्या लोकांना प्रेरणा मिळेल, जी मला मिळालेली आहे. त्यांना स्वप्न मिळतील. त्यांच्यामध्ये आत्मसन्मान जागृत होईल. आणि मी पहिल्यांदाच निळ्या डोळ्यांची मुलगी ही कादंबरी लिहिली. ही कादंबरी लिहिताना मला त्याच्यामध्ये मी आंबेडकरांना काही पत्र लिहिलेले, त्या कादंबरीचा ती भाग आहेत. आणि पूर्णपणे आंबेडकरी विचारांवर आधारलेली ही कादंबरी आहे, की या कादंबरीमध्ये उल्का आणि एक मीरा नावाच्या 2 मुलींची मी गोष्ट लिहिली आहे. आणि या 2 मुलीमध्ये उल्का ही अशी मुलगी असते, की जिला आंबेडकरी विचार मिळतो, ती त्या मार्गावर जाते. आणि मीरा ही अशी मुलगी असते, की ती त्या मार्गावर जात नाही. ती तो विचार स्वीकारत नाही आणि त्यामुळे तिच्या जीवनाची वाताहतच होते. दुसऱ्या बाजूला उल्का संघटनेच्या सान्निध्यात येते आणि सामाजिक क्रांतीत सहभागी होते. स्वतःचा देखील उत्कर्ष करते आणि समाजाचा देखील उत्कर्ष करते. अशी एक स्टोरी मी त्याची लिहिली होती. या पुस्तकाला खूप प्रतिसाद मिळाला. वाचकांनी त्याचं स्वागत केलं. तर नेमकं कोणतं साहित्य आपण निर्माण करायचं आणि एक परिसंवाद झाला होता विद्यानगरीमध्ये, कलिना कॅम्पसमध्ये, युनिव्हर्सिटीमध्ये आणि तिथे बहुजन स्त्रीवादाची मांडणी करण्यात आली, की बहुजन स्त्रीवाद जो आहे तो मेनस्ट्रीम स्त्रीवादापेक्षा कसा वेगळा आहे. म्हणजे शरीरावरचा हक्क किंवा व्यसन करण्यासाठीचा हक्क किंवा ह्या पद्धतीची जी स्त्री मुक्ती आहे, ज्याला आपण एका प्रकारे स्वैराचारही म्हणू शकतो. स्वातंत्र्य सगळ्यांनाच आवश्यक आहे, परंतु यापेक्षा वेगळा भारतीय मातीतला, भारतीय जातव्यवस्थेला आणि भारतामध्ये बहुजन स्त्रियांची जी अवस्था आहे, तो ध्यानात घेऊन आपल्याला एक वेगळी मांडणी करायची, जिचा मूळ गाभा आंबेडकरी विचारांमध्ये आहे. आंबेडकरांनी जे सांगितलेलं आहे, की हिंदू कोड बिल पास झाल्यानंतर त्यांनी समग्र हिंदू स्त्रियांना मुक्ती दिली. त्याच्या पुढचा टप्पा आहे, की हिंदू स्त्रियांमध्ये, भारतीय स्त्रियांमध्ये देखील स्त्रिया एकसारख्या नाहीये. राजस्थानमधली घुंगट असलेली स्त्री आपण जर बघितली, केरळामध्ये नर्स खूप शिकलेली आणि आखातामध्ये किंवा इतर देशांमध्ये जाऊन नर्स म्हणून काम करणारी स्त्री जर आपण बघितली, महाराष्ट्रामध्ये, बीडमध्ये जी ऊस कामगार म्हणून काम करते आणि जिचं गर्भाशय काढून टाकण्याचे आता मोठं स्कॅन्डल घडलं, अशी स्त्री बघितली तर आपल्याला लक्षात येईल, की एका स्त्रीचे ज्या प्रॉब्लेम्स आहेत, एका स्त्रीच्या ज्या समस्या आहेत, त्या दुसऱ्या स्त्रियांसारख्या नाहीयेत. तर मग अशा प्रकारच्या सगळ्या स्त्रियांच्या प्रश्नांना डोक्यात ठेवून काही एक मांडणी करता येईल का बहुजन स्त्रीवादाची आणि त्यावर आधारलेलं काही साहित्य निर्माण करता येईल का, याचा मी विचार करू लागले. आणि ही मांडणी मी जे म्हणाले, की जे अनेक लेखक विचारवंत आहेत, म्हणजे बाबासाहेबांचं महानिर्वाण 1956 मध्ये झालं, परंतु त्याच्यानंतर अनेक लोकांनी तो विचार आत्मसात करून त्याला नवीन नवीन आयाम दिले, त्याच्यावर काम केलं, अभ्यास केला आणि मग मला माझी लिखाणाची प्रेरणा सापडली. त्याच्यानंतर मी बिर्याणी नाटक लिहिलं. बिर्याणी नाटकामध्ये मी गोहत्या बंदीच्या विषयावर नाटक लिहिलेलं होतं, की सकीना आणि कुरमुरी नावाच्या 2 बायकांची मी ती गोष्ट लिहिली होती. आणि कसं एक गाय अचानक गायब होते आणि ती गाय गायब झाल्यानंतर त्यांच्या दोघींच्या जीवनामध्ये एक असा
एक फार डिफिकल्ट सिच्युएशन निर्माण होते, तर ते नाटक मी लिहिलं होतं. तर माझ्या लिखाणाचा जो म्हणजे बाबासाहेबांनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे, व्हॉट एंटरटेन्स इन्फॉर्म्स मी, अम्युजेस मी, एंटरटेन्स मी. ज्याच्यामुळे मला माहिती मिळते, इन्फॉर्मेशन मिळतं, माझं ज्ञान वृद्धिंगत होतं, माझ्या ज्ञानात भर पडते, अशा साहित्याने मी अम्यूज होतो, माझी एंटरटेनमेंट होते. आता जर एंटरटेनमेंट हा शब्द आपण बघितला तर तो इतका सौभंग झालेला आहे. ज्या प्रकारचं मनोरंजन वाहिन्या आहेत आणि ज्या प्रकारच्या सगळं अगदी एंटरटेनमेंटचा जो बिभत्स रसाकडे जाणारा एंटरटेनमेंट आपण बघत असतो, त्यापेक्षा वेगळी साहित्याची रचना, आंबेडकरी साहित्याची मागणी असते आणि ती भूमिका असते. नामदेव ढसाळांचं साहित्य ज्याच्यामध्ये येतं आणि त्यांनी तर म्हणजे सगळी अशी एक पायवाटच निर्माण केली होती आणि त्या पायवाटेवर पुढे चालण्याचा मी प्रयत्न केला. माझी खूप अशी इच्छा होती, की आंबेडकरी साहित्य, आंबेडकरी विचारांवर आधारलेलं जे सगळं साहित्य आहे किंवा जी मीडिया आहे, ती मेनस्ट्रीम मीडियामध्ये यायला पाहिजे आणि मला माहिती नव्हतं, हे माझं स्वप्न होतं आणि हे जे स्वप्न पाहायचं बल आहे, हे जे मला आधी कधीच गेल्या शतकांमध्ये नव्हतं. आंबेडकर झाले आणि त्याच्यामुळे मला अक्षरशः पंख फुटले. मला स्वप्न बघण्याची मुभा मिळाली आणि मी असं स्वप्न बघितलं, की मेनस्ट्रीम मीडियामध्ये आपलं साहित्य का येत नाहीये? आपल्या विचारांवर आधारित असलेली कलाकृती का येत नाहीये? मी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्समधून डिप्लोमा केला कम्युनिटी मीडियाचा आणि त्यावेळेस माझं लग्न झालं होतं. मला लहान मुलगा होता. घर, सांसारिक जबाबदाऱ्या खूप होत्या. तरी देखील आणि हा कोर्स करण्यासाठी देखील माझ्याकडे पैसे नव्हते. मी मैत्रिणींकडनं पैसे उधार घेतले, ते नंतर दिले. परंतु शिक्षणासाठी कर्ज घेऊ शकतो. ह्यात काही वाईट नाहीये. मी कपडे घेण्यासाठी कर्ज घेत नाहीये. मी टीव्ही आज तर आपण मोबाईल, टीव्ही, फ्रीज सगळं कर्जाने घेतो, ज्याची आपल्याला तितकीशी गरजही नसते. परंतु शिक्षणासाठी कर्ज घेत असाल तर ते योग्य आहे, हे मला माहिती होतं आणि हे सगळं मला त्या आपल्या आंबेडकरी विचारातूनच हे ज्ञान मिळालं होतं. तर मी तो कोर्स केला आणि तो कोर्स करताना मला एकच प्रेरणा होती, माझी एकच इच्छा होती, की आपल्याला मेनस्ट्रीम मीडियामध्ये आंबेडकरी विचारांचा विचार पोहोचवायचा आहे आणि तशी संधी चालून आली. काही दिवसात, काही वर्षांनी म्हणजे काही महिन्यांनी मला फोन आला, की स्टार प्रवाह वाहिनीवर आंबेडकरांवर जी मालिका सुरू होत आहे, तिचं तू लिखाण करशील का? असं मला विचारण्यात आलं. नितीन वैद्य सर, निनाद वैद्य सर, अपर्णा पाडगावकर ही मंडळी प्रोड्युसर होती आणि अतिशय निष्ठेने त्यांनी हे काम पूर्ण केलं. त्यांचं देखील हे स्वप्न होतं, की आंबेडकरांची सीरियल, ते टीव्ही इंडस्ट्रीतले मोठे प्रोड्युसर आहेत, परंतु ही सीरियल, हा विचार आपल्याला आणायचा आहे आणि मला त्यांची साथ मिळाली, त्यांना माझी साथ मिळाली आणि त्यावेळेला मी बाबासाहेबांचं चरित्र लिहिताना 350 एपिसोड आम्ही लिहिले. मला एक वेगळेच बाबासाहेब कळाले, जे मला आत्तापर्यंत कळालं नव्हतं. म्हणजे मी जन्माला माझ्या आईच्या पोटातून आली असेल, परंतु माझा दुसरा जन्म बाबासाहेबांच्या विचारातून झाला. माझं चरित्र बाबासाहेबांनी घडवलं आणि त्या चरित्रातून मी एक लेखिका म्हणून उभी राहिले आणि आता मला ती संधी मिळाली, की मी पडद्यावर, छोट्या पडद्यावर, ज्याला आपण इडियट बॉक्स म्हणतो, त्या इडियट बॉक्सवर मी एका विद्वान म्हणजे जगातील मोठ्या विद्वान माणसाचं चरित्र रेखाटणार आहे आणि ते आव्हान पेललं मी आणि मला कळालं बाबासाहेबांचं चरित्र लिहिताना, ते बायोपिक लिहिताना, की बाबासाहेब हे किती मोठं व्यक्तिमत्व आहे. त्यांनी कशा प्रकारे चळवळ उभी केली, कशा प्रकारे संघर्ष उभे केले, कशी माणसं जोडली. महाडचा संघर्ष असेल, काळाराम मंदिराचा सत्याग्रह असेल, खोती व विरुद्ध त्यांनी जे आंदोलन केलं शेतकरी प्रश्नावर ते असेल, त्याच्यानंतर हिंदू कोड बिलासाठी केलेला संघर्ष असेल, धर्मांतरासाठी झालेला संघर्ष असेल, हे सगळ्या चळवळी, हे सगळे संघर्ष करताना बाबासाहेबांनी वेगवेगळ्या जाती धर्माची माणसं जोडली, प्रेमाने जोडली, विचारांनी जोडली आणि बाबासाहेबांचे अनुयायी फक्त बौद्ध, फक्त पूर्वाश्रमीचे महार नव्हते, फक्त अस्पृश्य जातीचे लोक नव्हती, तर सगळ्या जाती धर्माच्या लोकांना, जे सगळे आधुनिक विचार मांडतात, त्यांना असं वाटतं की भारताची प्रगती व्हायला पाहिजे, एक देश म्हणून आपण उभं राहायला पाहिजे. हा जो बुरसटलेला अंधश्रद्धा मांडणारा विचार आहे जुनाट, जो अवैज्ञानिक आहे, या विचाराला टाकून देऊन नवीन भारत घडवायचा आहे, अशा मांडणाऱ्या सगळ्या विचारवंतांना ची एक मांदियाळी, कार्यकर्त्यांची एक मांदियाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भोवती जमवली होती आणि त्यांच्या सहकार्याने चित्रे असतील, सहस्त्रबुद्धे असतील,
सुबर्णाना असतील, जे जवळकर असतील, हे सगळ्या माणसांच्या सहकार्याने बाबासाहेब आंबेडकरांनी एक मोठी जाती अंताची आणि भारताच्या पुनर्निर्माणाची एक चळवळ उभारली. म्हणजे शाहू महाराजांनी जे सांगितलं होतं दलितांना, की तुम्हाला तुमचा नेता मिळालेला आहे, तर मला वाटतं आम्हाला आमचा नाही, तर पूर्ण भारताचा एक मोठा नेता त्यावेळेस मिळाला होता. आणि हा सगळा मॉब त्यांनी जमा केला, बांधला आणि मग एक चळवळ सुरू केली. सीरियल लिहिताना मला बाबासाहेबांचा आणखीन एक गुण समजला, की ते अतिशय बंडखोर होते लहानपणापासून आणि त्यांना चीड होती सामाजिक अन्यायाची, इनइक्वॅलिटीची. तर त्यांचा हा जो बंडखोरपणा आहे, हा लहानपणापासूनच दिसतो, की अगदी 16व्या वर्षी त्यांचे वडील फार स्ट्रिक्ट होते. रामजी बाबा. तर लहान असतानाच अगदी जेव्हा रामजी बाबा त्यांना महाभारत आणि रामायण वाच असं सांगायचे, त्यावेळेलाच त्यांनी वडिलांना प्रश्न केलेला, की "मी हे वाचणार नाही. मला हे वाचलं मी, पण मला ह्याच्यात काही विसंगती वाटते. मला हे योग्य वाटत नाही. ह्याच्यामध्ये अन्याय केलेला आहे लोकांवर काही, असं वाटतं." आणि त्यांनी उलट उत्तर दिलेलं वडिलांना. त्यांचे वडील फार शिस्तप्रिय होते आणि त्याच्यासमोर कोणी बोलायचं नाही. आणि ही 16व्या वर्षात त्यांची बंडखोरी सुरू झालेली. ती अगदी शेवटपर्यंत त्यांची बंडखोरी राहिली, की नेहमी त्यांनी भव्य दिव्य स्वप्न बघितली आणि त्यासाठी अपरिमित कष्ट केले. म्हणजे मी संपूर्ण भारत बौद्धमय करील, हे 1936 मध्ये मी धर्म सोडणार आहे, मी हिंदू म्हणून मरणार नाहीये असं सांगणं, जेव्हा की धम्मक्रांतीचा विचार त्यांच्याकडे फक्त आलेला आणि ते किती तरुण होते. तर या त्यांनी ते स्वप्न बघितलं आणि ते पूर्ण करून दाखवलं. तर बाबासाहेबांनी आत्मसन्मान हे अस्पृश्य समाजातल्या एका स्त्रीला आत्मसन्मान हे मूल्य दिलं, शिकवलं. ते प्रत्यक्ष नसतील तरी अप्रत्यक्षरित्या त्यांनी केलेल्या लिखाणातून, भाषणातून, त्यांनी उभारलेल्या संस्थातून, कार्यकर्त्यात जे आताही आहेत, त्याच्यातून मला मिळालं, आत्मभान आलं. आणि ह्याच्या पुढचा प्रवास म्हणजे नोकरी, संसार, घर, लिखाण, पैसा, गाडी हे सगळं असताना देखील समाजासाठी आपल्याला काहीतरी करायचंय, याची तीव्र आस माझ्या मनामध्ये सदैव असते. मागे माझ्या एका मैत्रिणीबरोबर मी चर्चमध्ये गेले होते. तिला काही देवाला काहीतरी मागायचं होतं आणि मी अशीच उभी होते. ती काहीतरी मागत होती. तिला काही पर्सनल गोष्टी हव्या होत्या. तर मला विचार आला, की मी काय मागणार आहे देवाला? आणि आता देव तर आपण मानतच नाही, परंतु युनिव्हर्सला आपल्याला हवं काय नेमकं? असा विचार माझ्या मनात ते आला, की माझी इच्छा काय आहे? तर मला मानव मुक्ती हा हा विचार माझ्या मनात आला, की मानवाची शोषणातून मुक्ती होऊ दे. इतकं मोठं मी मागू शकले, कारण माझ्यावर हा आंबेडकरी विचारांचा संस्कार झाला होता, की समग्र मानव जातीची मुक्ती होऊ दे, दुःखातून मुक्ती होऊ दे, शोषणातून मुक्ती होऊ दे. मला हेच हवं आहे. म्हणजे मला iPhone जर नाही मिळाला तरी चालेल. मला अ, चांगलं घर नाही मिळालं तरी चालेल, परंतु माझ्या सगळ्या मानव जातीसाठी लाईट मिळू दे, त्यांना त्यांच्या रोजगाराचा प्रश्न सुटू दे, अशा गोष्टी मिळायला पाहिजेत असं मला त्या क्षणी मी मागितलं. त्यानंतर बाबासाहेबांनी अ, संविधान दिलं आपल्याला आणि आज आपण बघतो की ज्या काही मोठ्या लढाया आहेत, म्हणजे शेतकऱ्यांच्या लढाया असतील किंवा NRC बद्दलचं जे आंदोलन असेल, त्या काळात त्या आंदोलनासाठी देखील संविधानच आधार धरलं, की सगळे जे जमाव आहे, मोर्चा आहे, सगळ्यांच्या हातामध्ये संविधान होतं. तर संविधान जी भारताला एकत्र ठेवतं, हा जो 18 पगड जातीचा, धर्माचा, वंशाचा, वर्णाचा, बोलीभाषांचा, भाषांचा हा जो भारत आहे, खंडप्राय देश आहे, त्याला एकत्र करणारं संविधान आणि घटना समिती, मसुदा समितीचे ते अध्यक्ष होते आणि पूर्णच काम बाबासाहेबांनी खूप प्रकृती अगदी त्यांची खूप खालावली आणि त्यावेळेला ते फार आजारी होते. त्यांच्या द्वितीय पत्नी मीराताईंनी त्यांचं सगळं प्रकृतीचं काळजी घेतली, त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली. त्या डॉक्टर होत्या. म्हणजे बाबासाहेबांनी जे आपलं पुस्तक आहे, बुद्धा इन हिज धम्मा, त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे प्रस्तावनेमध्ये, की मी विझत चाललेला दिवा होतो आणि या दिव्याला तेवत ठेवण्याची ही जी ज्योत आहे, ह्या ज्योतीला तेवत ठेवण्याचं काम माझ्या पत्नीने केलेलं आहे. तर आंतरजातीय विवाह करून त्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं होतं, की ते कशा पद्धतीने म्हणजे बोलके सुधारक नाहीयेत.
तर ते खरोखरचे सुधारक आहेत, ते खरे सुधारक आहेत, कर्ते सुधारक आहेत. आणि शेवटी मला असं वाटतं की आजच्या घडीला म्हणजे वयाच्या 40 मध्ये आल्यानंतर जो संघर्ष आहे जो मी केला, या वेळेला बाबासाहेबांनी मला काय दिलं तर बुद्धिझम दिला. बुद्धाकडे जाणारा हा जो रस्ता आहे तो बाबासाहेबांनी मला दाखवला. कारण आज आपण जगाच्या पातळीवर सगळ्या जगाची जर रचना बघितली आणि जागतिक तत्वज्ञानाची जर प्रक्रिया बघितली आणि काय ते लोक विचार करतात, ते सगळ्यातले सगळे विचारवंत हे बुद्धिझमला फॉलो करतात आणि बुद्धिझम बद्दल त्यांना खूप उत्सुकता आहे, त्याचा अभ्यास करतायत. आणि बाबासाहेबांनी 1956 मध्येच धर्मांतर करून माझ्या जन्माला यायच्या आधीच बुद्धिझम दिला होता अस्पृश्य समाजाला. कारण त्यांना एक कल्चरल रिव्होल्यूशन करायचं होतं आणि ते कल्चरल रिव्होल्यूशन तेव्हाच पॉसिबल होतं जेव्हा मी धम्माच्या मार्गाकडे जाणार होते. तर आज म्हणजे बुद्धाने जे सांगितलेलं आहे की दुःख आहे हे मान्य करा आणि दुःखावरचा उपाय देखील आहे, तो शोधायचा आहे प्रत्येकाला. आणि जी इतकी मोठी धम्माची परंपरा आहे ज्याच्यामध्ये इतके पंथ आहेत, पंथ इतके आहेत कारण लोकशाही आहे, एक वेगळा विचार मान्य केला जातो बुद्धिझम मध्ये. तो भिक्खूगण मग वेगळ्या विचाराचा आपला एक वेगळा पंथ सुरू करायचा आणि त्यामुळे त्याच्यामध्ये खूप चर्चा खंडन मंडन झालेला आहे. आणि अशा पद्धतीचा लोकशाहीला पूरक असलेला आणि वैयक्तिक स्वातंत्र्य मानणारा, व्यक्तीला व्यक्ती म्हणून व्यक्तीचं मूल्य म्हणून मानणारा आणि कोणतेच कर्मकांड नसणारा, धार्मिक विधी अतिशय कमी प्रमाणात असणारा आणि माणसाच्या स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारा, पुन्हा समाजाशी जोडला गेलेला असा हा धम्म आहे की बहुजन हिताय आणि बहुजन सुखायच, असाच हा बुद्ध धर्म आहे. धम्माबद्दल बोलायचं झालं की धम्माचं काय आहे की ऊसाचं, बुद्ध धम्माला ऊसाचं उपमा दिलेली की हा ऊसासारखा आहे बुद्ध धम्म, की ज्याचा आदी मध्य आणि शेवट हा देखील गोडच आहे. जसं ऊस आपण बघितला तर ऊस असं नसतो की मध्ये गोड आहे किंवा शेवटी गोड आहे, तो सुरुवातीपासून शेवटपर्यंत ऊस हा गोडच असतो. त्याप्रमाणे हा धम्म आहे ज्याचा शेवटची कांडी आणि सुरुवातीची कांडी ही गोडच आहे. तर अशा पद्धतीचा धम्म जेव्हा बाबासाहेब म्हणतात रमाबाई त्यांना म्हणायच्या की त्या खूप आजारी असायच्या, त्यांनी आयुष्यभर खूप कष्ट केलेले आणि रमाबाई त्यांना सांगायचे की मला पंढरपूरला घेऊन चला, मला पंढरपूरचं दर्शन घ्यायचंय. आणि पंढरपुरामध्ये आपल्याला प्रवेश नव्हता, म्हणजे चोखोबाने आपलं डोकं तिथे आपटलं तरी देखील चोखोबाला आतमध्ये सोडलेलं नाहीये. तर अशा पंढरपुरी जाण्याऐवजी बाबासाहेब रमाताईंना म्हणायचे की मी तुझ्यासाठी प्रति पंढरपूर निर्माण करेन, तू काळजी करू नकोस. तर हे जे प्रति पंढरपूर आहे आणि नंतर बाबासाहेब म्हणाले की मी दाखवून देईल की पंढरपूरचा जो पांडुरंग आहे तो बुद्धच आहे, हे मी दाखवून देईल, मी अभ्यासातून हे सप्रमाण दाखवून देईल, असं त्यांनी एका ठिकाणी नमूद केलं होतं. तर हा सगळा संबंध की ज्या पद्धतीने भारतामध्ये बुद्ध धम्म होता एका वेळेला आणि एका वेळेनंतर तो नष्ट झाला, लोप पावला भारतातून आणि दुसऱ्या देशांमध्ये तो तरुण राहिला, परंतु भारतात तो राहिला नाही. त्या संपूर्ण भारताला मी पुन्हा संपूर्ण भारत बौद्धमय करीन असं बाबासाहेबांनी जी घोषणा केली होती, त्या घोषणेपर्यंत मी आत्ता पोहोचले असं मला वाटतं की तो विचार खरोखर नुसतं कास्ट सर्टिफिकेटवर किंवा नुसतं त्या जातीच्या दाखल्यावर आपला धर्म लिहिलेला असतो की नवबौद्ध, ते नसतं. परंतु नेमका हा धम्म म्हणजे काय आहे, काय ह्याची मांडणी आहे, की समाजाशी कसा हा जोडलेला आहे. बुद्धाने त्या काळी जे शोषण चाललं होतं खालच्या वर्गांचं, ते पाहून बुद्धाला काय वाटलं की कशी संपत्ती साठवू नये, या अतिरिक्त संपत्तीच्या साठवणुकीतून शोषण निर्माण होत आहे आणि बुद्धाने संघाचं निर्माण केलं. संघ कशा पद्धतीने लोकशाही परंपरेत काम करायचा, त्याचे नियम कसे होते आणि संघामध्ये म्हणजे भिक्खुणींना प्रवेश देताना बुद्धाने आधी नकार दिला आणि नंतर भंते आनंदाने बुद्धाला कन्व्हिन्स केलं. आणि बुद्धाचं मोठेपण देखील हे आहे की आपल्या शिष्याने जे सांगितलंय ते त्यांनी स्वीकारलं, त्याचा स्वीकार केला, त्याच्यावर विचार केला आणि नंतर 500 भिक्खुणींना संघात प्रवेश दिला. त्याच्यामध्ये महामाया होत्या,
ज्या बुद्धाच्या मावशी होत्या. आणि त्या भिक्खुनींनी, आणि तो काळ असा होता, म्हणजे हा बुद्धा जन्माचा आपण काळ म्हणतोय, की दुसरीकडे स्त्री घराला आणि लग्नाला इतकी बांधलेली होती, ती मोकळीच नव्हती, मुक्तच नव्हती, आणि तिचं म्हणजे सतीप्रथा होती. त्या काळी बुद्धाने भिक्खुनींना संघामध्ये प्रवेश देणं ही किती क्रांतिकारी गोष्ट होती. आणि त्या काळामध्ये थेरी गाथा निर्माण झाल्या. भिक्खुनींनी लिखाण केलं, हे जगातलं पहिलं स्त्री महाकाव्य आहे. भिक्खुनी त्या थेरी गाथामध्ये काय सांगतायत, म्हणजे एक भिक्खुनी आहे जिचा संघात प्रवेश झाला, तिने संघात प्रवेश घेतला. ती आपल्या संसाराला इतकी विटली होती, ती तिथे म्हणते की मी कुसळ, मुसळ आणि कुबड्या नवऱ्याच्या जाचापासून निघाले, मी मुक्त झाले, मी बुद्धाच्या शरणाला आले. दुसरी एक पटाचारा म्हणून थेरी होती, जिने मृत्यू बघितलेला, म्हणजे पाऊस पडत होता, अगदी खूप तुफान पाऊस पडत होता. त्या पावसामध्ये तिच्या 2 मुलांचं, लहान मुलांचं मरण पावले त्या पावसामध्ये. तिचा नवरा मेला, तिचे आई वडील भाऊ मेले, हे सगळं कुटुंब तिचं मेलं, आणि तिने ती मृत्यू बघितला. तिच्या जीवनात काही अर्थच राहिला नाही, ती वेडी झाली. आणि अशा कपडे सोडून ती फिरायची, अशा एका स्त्रीला संघात प्रवेश मिळाला आणि ती भिक्खुनी झाली. तिचं डोकं भानावर आलं आणि तिने मग थेरी लिहिल्या. तर इतका क्रांतिकारी विचार करणारा बुद्ध धम्म जे मी तो बाबासाहेबांनी आमच्या हातात दिला, आणि त्यावरून मार्गक्रम करताना एक मनुष्य म्हणून जी काही संकट आहेत, म्हणजे जी आजची संकट आहेत, आज ग्लोबलायझेशनचं एक संकट आपल्या समोर आहे, वाढतं तापमान आहे, चंगळवाद आहे, की आता कुणाला फरक पडत नाही, कोणी उपाशी मरत असेल देखील, राज्य कल्याणकारी राज्य राहिलेलंच नाहीये, सगळं प्रॉफिट मेकिंग झालेलं आहे. आणि काळाची जी आव्हान आहे, म्हणजे रशियाने युक्रेनवर हमला केलेला आहे, अणुयुद्धाची भीती आहे, हे जे सगळं, हे जे जग असं अगदी स्फोटाच्या उंबरठ्यावर उभा आहे, या जगाला बुद्धाचा जो शांतीचा संदेश आहे तो वाचवूच शकतो. तर त्यामुळे तो बुद्ध विचार मला आंबेडकरी विचारातूनच पुढचं पाऊल आहे माझं. तर अशा पद्धतीने जेव्हा मी आज या व्याख्यानाच्या निमित्ताने जे माझं मी छोटंसं आयुष्य जर आठवायला लागले, तर मला असं वाटतं की मी एका झोपडपट्टीत राहायचे कामराजनगरमध्ये, आणि आता मी टिळकनगरमध्ये राहते, आणि दोन्ही ती जी वसाहती आहे त्याच्यामध्ये एक हायवे आहे फक्त. तर तो हायवे, आणि तो हायवे ना, ती म्हणजे एक विषमतेची एक काळी रेष आहे, आणि ती रेष आहे ना खूप 2000 वर्षापासून आखलेली रेष आहे, की गाव कुसाबाहेरचे लोक आणि गावातले लोक, कचऱ्यावर आणि कचरा कुंडीवर राहणारे लोक, हागणदारीवर राहणारे लोक, आणि मंदिराजवळ राहणारे लोक. तर ती जी विभागणी होती, आजची जी हायवेची जी रेष आहे, ती म्हणजे ती अनंत काळातली ती विभागणी होती. तर मी हायवेच्या त्या ती रेष क्रॉस केली, मी ती रेष ओलांडली, मी तो हायवे क्रॉस केला आणि मेन स्ट्रीम मध्ये आले. आणि हे करताना ही मी एकटी आलेच नाही, म्हणजे ही जी ताकद होती, ही जे सामर्थ्य होतं, हे जे बळ होतं, हे बळ मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारातूनच मिळालं. त्यांनी जे क्रांतिकार्य केलं, ते जे तन धनाने त्यांनी जे उभं केलं, त्याच्यातून मला ही ताकद मिळाली. त्यांच्या कार्यकर्त्यांनी, त्यांच्या संस्थेंनी आणि अनेक जणांनी जे परिश्रम घेतले आणि हा विचार कष्टाने माझ्यापर्यंत पोहोचवला, त्याच्यातूनच मी इथे आले. आणि जे शाहीर असं म्हणतात की उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्यामुळे, किंवा ताई असं गातात की आम्ही खातो त्या भाकरीवर भीमा तुझी सही आहे, बाबासाहेब तुमची सही आहे. तर हे खरोखर आहे. आज माझ्यासारखे अनेक तुम्ही सगळे असाल, आपण जे ऐकतोय, तर हे सगळे ज्या स्थितीमध्ये आहोत, जो आत्मसन्मान एका अस्पृश्याला आहे, जे आत्मभान आपल्याला आहे, जी इज्जत आहे, ते सगळं आपल्याला आपल्या बाबासाहेबांमुळे मिळालेलं आहे. आणि आपण त्यांच्या विचारांवर चालूया, तो वारसा पुढे नेऊया. बाबासाहेबांनी सांगितलेलं की मी, नानकचंद रत्नना ते म्हणाले होते त्यांच्या अखेरच्या काळामध्ये, की मी मोठ्या कष्टाने हा काफिला इथपर्यंत आणलेला आहे. हा जर तुम्हाला पुढे नेता येत नसेल तर मागे नेऊ नका.
आताची जी वेळ आहे ती अतिशय कसोटीची आहे. आपल्याला संविधान वाचवायचं आहे, आपल्याला आपला विचार वाचवायचा आहे. अशा वेळेला आपण जागल्यावर राहायचं आहे, जागेपणाने काम करायचं आहे आणि आजच्या दिवशी आपण हेच सगळं आठवूया, बाबासाहेबांचं कार्य आठवूया आणि त्याप्रमाणे काम करूया. आणि एवढं बोलून मी मॅक्स मराठी चॅनलचा आभार मानते, की तुम्ही मला इथे बोलण्याची संधी दिली आणि माझं मनोगत व्यक्त करण्याची ही संधी, हे व्यासपीठ उपलब्ध करून. थँक्यू. धन्यवाद शिल्पाताई. तुम्ही तुमच्या जीवनाचा एकूणच प्रवास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेतून कसा घडला आणि कामराज नगर ते टिळक नगर हा जो प्रवास तुम्ही आम्हाला सगळ्यांना सांगितला. वास्तविकता अनेकांना या प्रवासातून काही प्रेरणा मिळू शकते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अनेकांना अनेक मार्गानं अनेक पद्धतीनं प्रेरणादायी ठरलेले आहेत. अनेक जीवन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कामांमुळे, त्यांच्या कर्तृत्वामुळे, त्यांच्या तत्वज्ञानामुळे उभे राहिलेले. तुमच्या आयुष्यात सुद्धा अशा प्रकारच्या घटना घडल्या असण्याची शक्यता आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सारख्या प्रकाश पुरुषाकडून या प्रकाशाच्या शलाका घेऊन अनेक आसमंतात तारा आणि चंद्र चमकत असतात. त्यातले तुम्ही सुद्धा असू शकता. त्यामुळे तुम्हाला या नेमकी शिल्पा कांबळे यांनी जी आपलं मनोगत व्यक्त केलं त्याबद्दल नेमकं काय वाटतं, तुम्ही नक्की कमेंट्स बॉक्समध्ये लिहा आणि पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा. धन्यवाद.